नमस्कार. मी शोभा केदारे, एक उद्योजिका. मी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री कशी सक्षम बनली पाहिजे या विषयावर मी तुम्हाला माझ्या अनुभवातून जो घडलेला आहे ते मी सांगते. कारण माझं शिक्षण फक्त 8वी झालेलं आहे. मला त्याच्यातून भयंकर असे अनुभव आलेले का जोपर्यंत मी सक्षम नव्हते तोपर्यंत मला वाटत होतं का स्त्री ही म्हणजे मी स्वतः काही करू शकत नाही. पण जोपर्यंत मी जेव्हा सक्षम होण्याच्या याच्यात आल्यानंतर मला समजलं का शिक्षणच हे काय स्त्रीला सक्षम होण्याचं कारण नाही. स्त्रीनं स्वतःच सक्षम झालं पाहिजे. कसं म्हणजे सक्षम होण्यासाठी पहिलं तिच्या मनातला गैरसमज का मी शिकलेली नाहीये, मी कसं काय करू शकते, मी कुठे जाऊ शकते, मी बाकीचं माझं देवाणघेवाण कसं करू शकते, या गोष्टीला शिक्षणाची काहीच गरज नाहीये. आणि त्या स्त्रीला पहिली गोष्ट म्हणजे तिने लोक मला काय म्हणतील हे काय म्हणतील तिच्या मनातली जेव्हा तिने भीती काढली तेव्हाच ती सक्षम होण्याच्या मार्गावर निघाली. आजकालच्या याच्यात म्हणजे स्त्रीला एवढं महत्व आहे का बघा पुरुषांना वाटतं का मी घरातला कुटुंब प्रमुख आहे, पण खरं महिला दिनाच्या निमित्ताने मी सांगू शकते का स्त्री हीच कुटुंबाची प्रमुख आहे. आजच्या मी महिला दिनाच्या निमित्ताने सांगते कारण स्त्री जेवढं कुटुंबासाठी करते कारण तिला त्या पूर्ण कुटुंबाची माहिती असते. माझ्या मुलांचं शिक्षण कसं करायचं, मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा, मला घरामध्ये किराणा कितीचा लागतो, माझं सिलेंडर किती दिवस गेलं पाहिजे, माझा भाजीपाला किती रुपयाचा गेला पाहिजे. म्हणजे ही त्या घराची कुटुंब प्रमुखच असते. आज मी या माध्यमातून सांगू शकते. मी अशा बऱ्याचशा महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे गोरगरिबीतून. कारण मी पण म्हणजे त्याच्यातूनच संघर्षातूनच पुढे आलेली स्त्री आहे. त्याच्यामुळं मला म्हणजे जास्त कसं त्या अनुभवातून मला खूप अनुभव आला. शिक्षण नसताना मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला लोक विचारतात आता मॅडम तुम्ही कितवी शिकलेले आहे, तुम्ही कुठं जॉबला आहे, तुम्ही कुठं सर्व्हिसला आहे, म्हणजे नेहमी असं विचारत असतात. पण त्याच्या पलीकडे माझं काहीच नाही. मी एक उद्योजक आहे. एक याच्या छोट्या व्यवसायातून मी पुढे चाललेली आहे. माझा शोभा केटरर्स आणि समुद्र लॉन्स या नावाने माझा व्यवसाय आहे. आणि मी बऱ्याचशा गोरगरीब महिलांचे म्हणजे तळागाळातल्या महिलांचं कोणाचं लग्नाकडे त्यांच्याकडे हे नसेल अशा मुलांचे व मुलींचे पण मी लग्न लावून दिलेले आहे. बऱ्याचशा महिला माझ्याकडे येतात आणि सांगतात ताई आमचं असं असं आहे, तर कमी दराने मी अतिशय त्यांच्या लग्नासाठी मदत करते. तर मी नाशिक बातमीच्या माध्यमातून आज मला बोलण्याला संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम नाशिक बातमीचे आभार मानते आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.